आज आपल्याला तयार करायचं एकदम खस्ता कुरकुरीत खूप साऱ्या लेयर्स पडलेलं आणि अजिबात तेलकट न होणारं मटर पॅटीस किंवा मटर पफ। तर चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 कप मैदा घेत आहे। तर आपण मैदा छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये ओवा घालून घेणार आहोत। ओवा मी या ठिकाणी हातावरती थोडासा चोळून यामध्ये घालून घेत आहे। ओवा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। तूप आपण या ठिकाणी गरम करून घेतलेले आहे। 3 चमचे गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुपाचं जे मोहन आहे ते आपल्याला मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। हाताने मी या ठिकाणी मैदा छान असं चोळून घेतलेला आहे आणि तुपाचं जे मोहन आहे ते आपण मैद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मीडियम सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत मी अशा पद्धतीने हा मैदा मळून घेतलेला आहे। आपल्याला मैदा मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। यावरती मी झाकण ठेवलेलं आहे। आपल्याला पॅटीसाठी या ठिकाणी एक छान खमंग चवीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रकचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहेत। पाणी न टाकताच आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हिरवं वाटण या ठिकाणी मस्त असं तयार झालेलं आहे। 1 वाटी या ठिकाणी आपण हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि वाटाणे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। एकदम बारीक न करता थोडेसे जाडसर आपण हे मिक्सरला फिरून घेतलेले आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे मी या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत। बटाट्यावरील साल काढून मी बटाटे छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। भाजीसाठीच आपला मसाला आता आपण या ठिकाणी तयार करून घेऊया। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। जिरे ही आपले छान फुललेले आहेत। मिक्सरला आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेले आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला तेलावरती जरा वेळ परतून घ्यायचं आहे, म्हणजेच यामधील जे कच्चेपणा आहे ते थोडासा कमी होईल। पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। मिक्सरला मी बारीक करून घेतलेले हिरवे वाटाणे यामध्ये घालून घेतलेले आहेत। वाटाणे आपण कच्चे वापरलेले आहेत, त्यामुळे आपण वाटाणे थोड्या वेळ तेलावरती परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपण हा मसाला तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे। मसाला छान वाफलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। पफ तयार करण्यासाठी आपला मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी लेयर्सची पॅटीस तयार करायची आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी एक साठा तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये मी वितळून घेतलेलं 2 चमचे तूप घेतलेले आहे। तूप आपल्याला वितळून घेतलेलंच घ्यायचं आहे। साठा आपल्याला एकदम पातळ तयार करायचा आहे। साठा जर एकदम पातळ तयार केला तर आपली जी पॅटीस आहे ते अजिबात तेलकट होत नाही आणि साठा देखील आपल्याला कमी लागतो। आता तुपामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा देखील वापरू शकता। मैदा आपल्याला तुपामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर एवढा पातळ मी हा साठा तयार करून घेतलेला आहे। तर अर्धा घंटा झालेला आहे आणि आपला मैदा देखील छान फुललेला आहे। मैदा आपल्याला एकदा हाताने मळून घ्यायचा आहे। आता मैद्याचे आपल्याला सारख्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत। एक गोळा आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचा आहे, बाकीचे गोळे आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता पोळीपाटावरती थोडंसं आपण मैदा टाकून घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला एक गोळा लाटून घ्यायचा आहे। एकदम मोठी पोळी न लाटता आपल्याला छोट्या आकारामध्ये त्याला लाटून घ्यायचं आहे। बाकीचे जे उंडे आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। पुरीच्या आकाराचा आपण दुसरा देखील या ठिकाणी गोळा लाटून घेतलेला आहे। बाकीचे जे राहिलेले गोळे ते देखील मी या ठिकाणी लाटून तयार करून घेतलेले आहेत। पोळीपाटावरती एक पुरी आहे, त्याला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। त्यावरती आपल्याला दुसरी पुरी ठेवायची आहे, त्याला देखील आपल्याला साठा लावायचा आहे। त्यावरती आपण तिसरी पुरी ठेवून घेतलेली आहे, त्याला देखील आपण साठा लावून घेतलेला आहे। सगळ्यात शेवटची जी पुरी आपण यावरती ठेवलेली आहे त्यावरती मात्र आपल्याला साठा अजिबात लावायचा नाहीये। 5 पुऱ्याचा आपला हा रोल तयार झालेला आहे। आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण मोठ्या आकाराची एक पोळी लाटून घेतलेली आहे। खालच्या बाजूच्या ज्या लेयर्स आहेत ते थोड्याशा मागे पुढे झालेल्या आहेत, त्यामुळे मी खालची बाजू वरच्या बाजूला करत आहे। तयार झालेल्या पोळीला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। जेवढ्या आपण या ठिकाणी पोळीच्या घड्या तयार करून घेतो तेवढ्या आपल्या पॅटीसला लेयर्स छान पडतील। आता आपण यावरती देखील साठा लावून घेतलेला आहे। पोळीची आपल्याला एक बाजू दुमडून घ्यायची आहे, त्यावरती देखील मी साठा लावून घेतलेला आहे। पोळीची आपण दुसरी बाजू दुमडून घेतलेली आहे। आता आपल्याला परत याची घडी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण याची एक चौकोनी घडी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये याला लाटून घ्यायचं आहे। आता जसं आहे तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर एवढ्या जाडीचं आणि एवढं मोठं मी हे लाटून घेतलेलं आहे। याचे जे कोपरे थोडेसे जाडसर राहिलेले ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। एकसारख्या आकारामध्ये आपण याला लाटून घेतलेलं आहे। कुठे जाड किंवा कुठे पातळ न करता सारख्या आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने आडव्या आणि उभ्या लाईन टाकून याला कट करून घेतलेला आहे। एक पीस आपण या ठिकाणी पफ तयार करण्यासाठी घेतलेले आहे, बाकीचे पीस आपण या ठिकाणी वेगळे काढून ठेवलेले आहे। याला थोडंसं लाटून घेऊया।
याला आपल्याला चौकोनी आकारामध्ये छान व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। 2 चमचे मसाला आपल्याला यामध्ये भरायचा आहे। साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पॅटीस आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला दाबून याला बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये आपले पॅटीस सुटणार नाही। बाकीचे जे पॅटीस आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे आहेत। पॅटीस तळण्यासाठी कमी गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये, हलकसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि या पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती आपण या पॅटीस तळून घेऊया। तेलामध्ये मी 3 पॅटीस सोडून घेतलेले आहेत। कमी गॅसवरती तळल्यामुळे याचे जे लेयर्स आहेत ते छान ओपन होतील। मस्त अशा याच्या लेयर्स ओपन झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता मी गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती केलेली आहे। मध्यम आचेवरती आपल्याला अल्टीपल्टी करत रंग बदलेपर्यंत या पॅटीस तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही, मस्त याच्या लेयर्स खुललेले आहेत, छान खूप साऱ्या लेयर्स याला दिसत आहेत। तर अल्टीपल्टी करतच मी याला छान गोल्डन रंगामध्ये तळून घेणार आहे। अल्टीपल्टी करत मस्त क्रिस्पी अशा आपण ह्या पॅटीस तळून घेतलेल्या आहेत। रंग बघू शकता एकदम सुरेख आलेला आहे आणि याच्या लेयर्स देखील तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या लेयर्स याला पडलेल्या आहेत। पॅटीस आपल्याला उलट्या साईडने काढून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये काही तेल गेलं असेल ते निथळून जाईल। तर मस्त अशा आपल्या या पॅटीस तळून तयार झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। मस्त प्रत्येक पॅटीसला छान लेयर्स पडलेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। मस्त खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेयर्स पडलेले आपल्या या पॅटीस तयार झालेल्या आहेत। एक पॅटीस मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे, आवाज ऐकू शकता। मस्त खुसखुशीतपणा आहे यामध्ये, आतमध्ये थोडीशी सॉफ्ट आणि वरच्या बाजूने छान कुरकुरीत अशी आपली ही पॅटीस तयार झालेली आहे। तुमच्या आवडतीच्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही या पॅटीस खाऊ शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।